चवीचं, नातं 75 वर्षांचं. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारने मुंबईमधल्या रखडलेल्या 68 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याची जबाबदारी आता मुंबई महानगरपालिकेवरती सोपवली आहे आणि यानुसार महानगरपालिकेला 50,000 झोपड्यांचं पुनर्वसन करावं लागेल. त्यासाठी महापालिकेला 64 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे आता 50,000 झोपड्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे. पाहूयात पुढची बातमी. सुप्रीम कोर्टानं ईडीची कान उघडणी केली आहे. ईडीला अधिकार आहेत तसे लोकांनाही आहेत अशा शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं सुनावलंय. छत्तीसगडच्या नागरी पुरवठा महामंडळ घोटाळ्याशी संबंधित याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं ईडीवरती नाराजी व्यक्त केली आहे. राज्यघटनेच्या कलम 32 नुसार प्रत्येकाला घटनात्मक अधिकारांची हमी आहे. मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर कलम 32च्या नुसार दाद मागण्याचा अधिकार आहे. कलम 32च्या नुसार या संदर्भात याचिका दाखलच कशी केली असाही सवाल ईडीला विचारला आहे.